संत चांगदेव महाराज हे योगसिद्ध पुरुष होते. 1400 वर्षांहून अधिक काळ त्यांनी तपश्चर्या व ध्यानाच्या मार्गाने साधना केली होती. म्हणतात त्यांनी 42 वेळा मृत्यू टाळला होता, परंतु त्यांना अद्याप मोक्षप्राप्ती झाली नव्हती. चांगदेवांनी ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती ऐकली आणि त्यांना भेटण्याचा विचार केला. मात्र त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज फक्त 16 वर्षांचे होते. शिष्यांच्या अहंकाराच्यामुळे चांगदेवांनी एक पत्र लिहायचं ठरवलं, पण योग्य संबोधन न सापडल्यामुळे त्यांनी रिकामच पत्र पाठवलं. योगी असूनही चांगदेवांमध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे असे निवृत्तीनाथांच्या लक्षात आले. ज्ञानेश्वरांनी चांगदेवांच्या कोऱ्या पत्राला उत्तर म्हणून जे 65 ओव्यांचे पत्र लिहिले होते ते चांगदेव 65 या नावाने अजरामर झाले. जेव्हा योगी चांगदेव ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी येत होते तेव्हा ते आपल्या योगसिद्धीचा बळावर वाघावर सवार झाले. सोबतच हातात नाग घेऊन आपल्या शिष्यांसोबत ज्ञानेश्वरांकडे आले. ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या भावंडांसह एका भिंतीवर बसले होते. चांगदेव येत असल्याचं समजल्यावर त्यांनी त्या भिंतीला पुढे जाण्याचा आदेश दिला. चमत्काराने ती भिंत चालू लागली. जेव्हा चांगदेव महाराजांनी पाहिले की केवळ सजीवच नव्हे तर ज्ञानेश्वरांच्या आज्ञेनुसार एक निर्जीव भिंतही चालत आहे, तेव्हा त्यांचा 1400 वर्षांचा अभिमान एका क्षणात गळून पडला. वाघ आणि साप यांसारख्या हिंस्त्र प्राण्यांना वश करणे ही तर केवळ एक सिद्धी होती, पण नैसर्गिक नियमांच्या पलीकडे जाऊन भिंत चालवणे हे केवळ पूर्ण ब्रह्मत्वाचे लक्षण होते. चांगदेव महाराज वाघावरून खाली उतरले आणि त्यांनी ज्ञानेश्वरांच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. ज्या भिंतीवर तुम्ही बसला आहात ती भिंत चालवून तुम्ही माझे डोळे उघडलेत, अशा शब्दात त्यांनी आपली चूक कबूल केली. योगी असूनही आपण कोऱ्या पत्रासारखेच रिकामे आहोत याची त्यांना जाणीव झाली. निवृत्तीनाथांच्या आज्ञेनुसार चांगदेवांनी मुक्ताबाईंना आपले गुरु मानले. वयाने अत्यंत लहान असलेल्या मुक्ताबाईंनी चांगदेवांना 65चा खरा अर्थ समजावून सांगितला. त्यांनी चांगदेवांना उपदेश केला की केवळ शरीर जगवणे म्हणजे जीवन नव्हे, तर आत्मस्वरूपाची ओळख होणे म्हणजे खरे जगणे होय. मुक्ताबाईंच्या एका शब्दाने चांगदेवांच्या मनातील द्वैत संपले आणि त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. या प्रसंगातून आपल्याला हे शिकायला मिळतं की योगसिद्धी, तपश्चर्या याहून श्रेष्ठ असते गुरुकृपा आणि आत्मज्ञान. संत ज्ञानेश्वर हे केवळ बालसंत नव्हते, तर खऱ्या अर्थाने आत्मसाक्षात्कारी होते. अशा छान गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करून ठेवा.